पीक विमा योजना जो यापूर्वी शेतकऱ्यांना सर्वाधिक दिलासा असायचा, कधी पण अतिवृष्टीने शेतकऱ्याचं नुकसान झालं तर. परंतु ह्यावेळेस मात्र पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ₹2, ₹5, ₹14 अशी नुकसान भरपाई भेटली आहे. वास्तवात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त ₹3, ₹5 आणि ₹21 इतकीच रक्कम जमा करण्यात आली. या थट्टा करणाऱ्या अल्प रकमेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कृत्याला शेतकऱ्यांची आर्थिक थट्टा असं म्हटलं. यावर प्रतिकात्मक आंदोलन करत अकोल्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ₹21.85 इतका चेक लिहून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित विभागाला पाठवलाय. शेतकऱ्यांचा सवाल आहे की अशा रकमेने नुकसान भरपाईचा कोणता दिलासा मिळणार आहे. शासनानं तात्काळ न्याय भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून. फसल विमा योजनेचे ₹21.85 जमा झाले आहेत माझ्या अकाउंटला. आता तुम्ही ₹21 1 किलो साखर सुद्धा येत नाही. तर आता हे आमचे एकदम असं शेतकऱ्याची थट्टा करणं चालू शेतकऱ्यांना. यापूर्वी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पीक विमा योजनेअंतर्गत खूप घोटाळे झाले होते. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या टोळीने केले होते. 188 कोटीचे घोटाळे केले होते. खोटे पीक विमा दाखल केले होते शेतकऱ्यांच्या नावाने आणि पैसे यांनी लाटले होते. त्यामुळे पीक विमा योजनेच्या कंपन्यांनी त्यानंतर पीक विमा योजनेचे जे नियम असतात, जे ट्रिगर असतात ते बदलले आणि त्याचा फटका ह्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्यांना बसत आहे. धनंजय मुंडे यांनी जे पाप केलं ते आता कुठेतरी बळीराजा फेडत आहे असंच म्हणायची वेळ आलेली आहे.